धडा इतिहास आणि कालसंकल्पना आहे तो जरा बराबर घेऊया, कारण हा थेट विज्ञानाशी संबंधित नाहीये. हे आपलं 5वीचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे परिसर अभ्यास. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या विज्ञानाबरोबर इतिहास भूगोलातले देखील काही संकल्पना आहेत ज्या होमीभावाच्या दृष्टीने थोड्याशा कमी महत्वाच्या आहेत. तर मग हा जो पहिला धडा आहे तो मी तुला त्यातले मुख्य मुख्य मुद्दे फक्त सांगतो भराभर. तर काळ म्हणजे काय? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, बरोबर की नाही? वर्तमान काळ म्हणजे आता चालू आहे तो काळ, आता आपण लेक्चर ऐकतोय तो झाला वर्तमान काळ. मागे होऊन गेलेला तो झाला भूतकाळ, आणि जो पुढे होणार आहे त्याला नाव आहे भविष्यकाळ, हो की नाही? म्हणजे आज, काल आणि उद्या. आज म्हणजे वर्तमान, काल म्हणजे भूत, उद्या म्हणजे भविष्य, हो की नाही? भूतकाळातल्या अनेक घटना घडलेल्या असतात. ते चित्रामध्ये छान दाखवलाय बघ, हो की नाही? हा भास्कर आहे, छोटासा मुलगा, हो की नाही? तो भूतकाळामधला आहे की नाही? हा आत्ताचा भास्कर दाखवलाय वर्तमान काळ. आणि मग उद्या काहीतरी होशील तू, डिग्री हातात घेताना दाखवलायस. डिग्री कुठलीही असेल, इंजिनिअरिंगची असेल, नंतर वैद्यकीय असेल, शास्त्रज्ञ होशील, वकील होशील, शिक्षक होशील, काय, तर ते झालं भविष्यकाळ, हो की नाही? तर भूतकाळामध्ये तू अगदी लहान बाळ होतास, भविष्य काळामध्ये युवक असशील, आता वर्तमान काळामध्ये तू एक लहान मुलगा आहेस. तर भूतकाळातल्या घडलेल्या घटना म्हणजे हे विज्ञानात पण लागू आहे, कारण उत्क्रांती जेव्हा आपण शिकू तेव्हा तो देखील एक प्रकारचा भूतकाळ आहे. तर याला इतिहास असं म्हणायचं, हो की नाही? इतिहासाची शास्त्रीय पद्धत काय? कारण कुठलंही विज्ञान आपण कसं, आपण कुठलंही विज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर तपासून बघतो, तसा इतिहास देखील, इतिहासाच्या देखील काही आपल्याकडे कसोट्या असतात. आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात, आठवत नसेल तुला, पण आपले आजी आजोबा, आपले आई वडील या आपल्या लहानपणीच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक पडू शकतो. यातलं नेमकं बरोबर कुठलं, सांगितलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी केल्यावर हे आपण शोधू शकतो. तू म्हणशील हे काय लावलंय तुम्ही आज, तर ते इतिहासाचाच हा एक भाग आहे की इतिहासामध्ये देखील अनेक व्यक्तीने एक घटना वेगवेगळ्या पद्धतीने लिहून ठेवलेली असू शकते. उदाहरणार्थ, इतिहास शिवाजी महाराजांचा असेल तर शिवाजी महाराजांच्या पदरी जे कोणी होते त्यांनी लिहिलेली त्या इतिहासाची गोष्ट, आणि शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या पाशी जे लोक होते त्यांनी लिहून ठेवलेली गोष्ट, याच्यामध्ये काहीतरी फरक असेल, हो की नाही? तर त्यातलं नेमकं योग्य गोष्ट कुठली याची बारकाईने तपासणी करायला लागते. आता भूतकाळातल्या घटना तशाच्या तशा घडवून आणता येणं शक्य नाही. म्हणजे शाहिस्ते खानाची बोटं कापली ही गोष्ट आपल्याला पुन्हा नाही घडवून आणता येणार, पण आपण काय करू, त्याच्यासाठी पुरावे शोधू, त्याच्यासाठी वेगवेगळे आपण कागदपत्र शोधू, आणि त्यातनं ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू, उभी करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे लक्षात घ्या की इतिहास केवळ कल्पनेच्या आधारावर लिहिता येत नाही, इतिहासाला देखील पुरावे लागतात. आणि हे बघ, ही काय आहेत सगळी इतिहासाची साधनं. आपण नंतरच्या भागामध्ये लोहयुग, ताम्रयुग या गोष्टी शिकलो की नाही, त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे पुरावे आपल्या समोर होते की पाषाण युगात माणसाने वापरलेली हत्यारं, लोहयुगात वापरलेली हत्यारं, तर अशा प्रकारे ऐतिहासिक गोष्टी देखील आपल्याला सापडतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची भांडी दिसत आहेत तुला, इथे इथे नाणी दिसत आहेत, नंतर ताम्रपट दिसत आहेत, नंतर ग्रंथ, हस्तलिखित, ही सगळी त्या इतिहासाची साधनं आहेत. आणि या इतिहासाच्या साधनांवरनं आपण तो इतिहास, इतिहासातील घटनांची क्रमवार मांडणी केली जाते. म्हणजे कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातल्या घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. आणि ही शास्त्रीय पद्धत होय. उत्क्रांतीचा इतिहास देखील आपण असंच शिकणार आहोत.
याकरता देखील अशाच प्रकारच्या गोष्टींचा आपण आधार घेणार आहोत. इतिहास आणि आपण. इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपल्याला पर्यावरण शास्त्र कळते इतिहासामध्ये. म्हणजे काय कळतं रे? की भूतकाळामध्ये कुठल्या प्रकारचे वृक्ष होते, कुठल्या प्रकारचे प्राणी होते, हवामान कसं होतं, त्यावेळी पाऊस किती पडायचा, त्यामध्ये पर्यावरणाला हानी होत होती का आजच्यासारखी, त्यांच्या काळी आपल्या इतकं प्रदूषण होत होतं का, असे अनेक प्रश्न आणि त्यावरचे उपाय याचा अभ्यास देखील आपण या इतिहासाच्या विज्ञानात करतो. त्यामुळे आपण इतिहासामध्ये भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो आणि त्यातनं आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते. मग माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामातनं मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण. म्हणजे ना, एक तुला गंमत सांगतो मी. अ, जर आपण विज्ञान आणि इतिहास याची जोड जर बघितली ना, तर ज्या काळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630, साधारणतः त्याच काळामध्ये तुला असं आढळून येईल की युरोपमध्ये न्यूटन आणि अ, इतर शास्त्रज्ञ हे काही ना काही शोध लावत होते, हो की नाही? इसवी सन 1630 किंवा मग त्यानंतरचा काळ, त्याच्या आजूबाजूचा काळ, याचा जर विचार केलास तू, तर त्या काळात भारतामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्या काळात युरोपामध्ये घडणाऱ्या घटना यांचा जर आपण अभ्यास केला, यांची तुलना केली, तर आपल्याला दिसेल की त्या काळात युरोपामध्ये विज्ञानाची वाढ होत होती आणि त्याच वेळी भारतामध्ये आपण परकीय शक्तींविरुद्ध लढत होतो, हो की नाही? म्हणजे शिवाजी महाराज त्यावेळी भारतामध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. तर ह्या दोन वेगवेगळ्या अशा परिस्थिती का निर्माण होतात? तर पोषक किंवा हानिकारक वातावरण. म्हणजे त्या काळी युरोपमध्ये शांतता होती, त्यामुळे तिथे विज्ञानाचा विकास होऊ शकला. असाच कुठल्याही गावामध्ये, नगरामध्ये या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातनं हेही कळतं की त्या काळी वातावरण कसं होतं, ते प्रगतीला पोषक होतं का हानिकारक होतं, या गोष्टी आपल्याला कळतात. भूतकाळातल्या मानवी समाजाचे विचार, त्या कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहासात सापडतात. मग त्यातलं हेही कळतं ना की चांगलं काय, वाईट काय, इष्ट काय, अनिष्ट काय, आपण कसं वागलं पाहिजे, आपण काय वागलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या भविष्यकालीन जीवनातील प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला अनेकदा या इतिहासाच्या अभ्यासातून मिळतात. आणि हे तो ऑलरेडी केलंय आपण की नाही, थोर व्यक्तींची जी काही चरित्र आहेत त्यांच्यातनं स्फूर्ती मिळते, आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्याला आपली संस्कृती माहित होते, जीवन पद्धतीत आपल्या कसे कसे बदल होत गेले हे माहित होतं. इतिहास हा एखाद्या खेडेगावाचा असू शकतो, एखाद्या जिल्ह्याचा असू शकतो, राज्याचा, देशाचा, तसंच पृथ्वीचा देखील असू शकतो. आपण जो उत्क्रांतीचा धडा शिकणार आहोत नंतर विज्ञानामध्ये, तो एक प्रकारे पृथ्वीचा इतिहास आहे की पृथ्वीवर एकूण सगळे सजीव कसे निर्माण होत गेले, या सगळ्या गोष्टींचा इतिहास आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे या विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे आपला देश हा स्वतंत्र झाला. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना, स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. तर अशा अनेक घटना घडल्या. जसं की शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्या आधी अनेक राजे होऊन गेले मोठे मोठे, त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या काळामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी केल्या. आप आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो, हो की नाही? जसं की फार पूर्वीच्या काळी माणसाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यात हत्यारं निर्माण करायची कला आत्मसात केली, अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले, हो की नाही? हे झालं भूतकाळातलं विज्ञान तंत्रज्ञान. आपण आता देखील हेच करतो, हो की नाही? आपण आता देखील अग्नीचा वापर करतो ना अनेक ठिकाणी. हम्म. आणि म्हणजे आपली सगळी वाहनं त्याच्यावर चालतात, इंजिन जी आहेत ती. आपण पूर्वीच्या काळी म्हणजे चुली पेटवून
अग्नी निर्माण करतो. आज आपण LPG गॅस मधनं अग्नी निर्माण करतो. पण अग्नीचा वापर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सारखं आहे. चाकाचा शोध लागला, मग चाकापासून मग नंतर बैलगाडी तयार झाली, रथ तयार झाले. आज देखील ते आपण चाक वापरतो ना, हो की नाही? अगदी रस्त्यावर चालणारी वाहनं असेल, किंवा मग रेल्वेज असतील, किंवा विमानं असतील, तर विमान खाली उतरतात त्याला अजूनही तेच चाक वापरतो की जे एकेकाळी मनुष्यानी त्या बैलगाडीसाठी वापरलं होतं. तर या अशा एक एक पिढी त्या विज्ञानामध्ये भर घालत जाते. शारीरिक, बौद्धिक आणि तंत्रज्ञानाचा विकास होत जातो. तर हे सगळं शिकणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास. इतिहासाचा अभ्यास करता करता आपल्याला अनेकदा विज्ञानाचा अभ्यास देखील माहित होतो. हा थोडासा आपल्या विज्ञानाशी संबंधित नसलेला किंचितचा धडा होता, म्हणून आपण तो वेगाने शिकलो. हा मात्र जो पॅराग्राफ आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं? त्याच्यामध्ये सांगितलं पुरातत्वशास्त्र म्हणजे काय. पुरातत्वशास्त्र, तुला माहिती आहे पुरातत्वशास्त्र काय असतं? नाही सर. पुरा म्हणजे जुने, आणि पुरातत्वशास्त्र म्हणजे जुन्या घटना, वस्तू, वास्तू यांचा अभ्यास. हा, हो की नाही? म्हणजे जर आपण रायगडावर गेलो तर रायगडावरती आपल्याला काय दिसतं? रायगड किल्ला किंवा कुठल्या ऐतिहासिक ठिकाणी गेला तर तिथे जुन्या काळातल्या इमारती दिसतात. आणि त्या इमारतींमध्ये आपल्याला जर आपण शोधलं व्यवस्थित तर मग पुरातत्वीय अशा गोष्टी दिसतात. मगाशी बघितलं की नाही आपण की नाणी, ही नाणी सापडतात तिथे. रायगडावर देखील अनेक शिवराया सापडतात. शिवराया म्हणजे काय? शिवराया म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळात वापरात असलेली नाणी, किंवा होन नावाचं नाणं ते शिवाजी महाराजांच्या काळात वापरलं जायचं, सोन्याचा असाचा होन तो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी नाणी सापडतात, वेगवेगळे ताम्रपट सापडतात, वेगवेगळे हस्तलिखित सापडतात, वेगवेगळी पत्र सापडतात. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांची जो शिक्का होता की नाही, प्रतिपश्चंद्र लेखे व, हा देखील आपल्याला आता सापडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा शोध म्हणजे पुरातत्वीय साधनांचा शोध. तर या पुरातत्वीय साधनांचा आपल्याला इतिहासाची जाणीव होते, तशी आपल्याला विज्ञानाची देखील जाणीव होते. ते कशी काय? तर त्यासाठी एक उत्खनन नावाचं शास्त्र असतं. उत्खनन म्हणजे काय? खनन म्हणजे खणणं, आणि उत्खनन म्हणजे काळजीपूर्वक खणणं. काळजीपूर्वक खणायचं म्हणजे काय करायचं की जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध प्रतीने, म्हणजे त्याच्यामध्ये जर एखादी वस्तू आढळली तर त्या वस्तूची मोडतोड होऊ नये अशी तपासत काळजीपूर्वक, याला म्हणायचं उत्खनन, पुरातत्वीय उत्खनन. अशा पुरातत्वीय उत्खननातनं अनेक गोष्टी सापडल्या आहेत, आणि त्याच्यातनं आपल्याला आपल्या ऐतिहासिक संस्कृतींचा शोध लागलाय. जसं की मोहनजोदरो, हरप्पा, लोथल, अशा अनेक ठिकाणी आपण हे पण शिकलो की नाही की आपल्याला जी पाषाणयुगीन आणि मग ताम्रयुगीन हत्यारं सापडली, लोहयुगीन हत्यारं सापडली, ती याच उत्खननातनं सापडलेली आहेत. तर हे जे विज्ञान आहे याला म्हणतो पुरातत्वीय उत्खनन. आणि हे पुरातत्वीय उत्खनन आहे ते उत्क्रांतीच्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे इतिहास आणि विज्ञान हा यांचा एक प्रकारे संयोग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता हे आपण शिकलो की इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे जुन्या काळातल्या घटनांचा अभ्यास करायचा. आता संकल्पना काय, तर हे थोडं अजून त्याच्यामध्ये वैज्ञानिक भाग आहे, हो की नाही? मी तुला म्हणलं की भास्कर, आज आपण 4:30 वाजता क्लास घेऊया बरं का. हा, बरोबर तू 4:30 वाजता कसा काय तिथे ऑनलाईन आला सांग बरं. कारण की आपण वेळ ठरवली आणि त्याप्रमाणे आपले घड्याळ अचूकतेने असतात. म्हणजे तुझ्याकडचं घड्याळ आणि माझ्याकडचं घड्याळ एकच वेळ दाखवतं की, हो की नाही? हा, हो सर. मग ते केवढं मोठं विज्ञान आहे बघते. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असून सुद्धा आपण 4:30 म्हणलं की आपण नेमक्या वेळी तिथे एकत्र येतो. तर याच्यासाठी मग त्या काळाचं विभाजन आणि कालमापन. आता पूर्वीच्या काळी एवढी अचूकपणे कालमापन करणारी घड्याळं नव्हती. मग त्यावेळी लोक काय म्हणायची
त्याला सूर्योदय झाला म्हणजे काय, आकाशामध्ये सूर्य उगवताना दिसला तर त्यावेळी लोक उठायची की दिवस उजाडला, सकाळ झाली. आणि मग हळूहळू दिवस मावळायला लागायचा, म्हणजे अंधार पडायला लागायचा, संध्याकाळ व्हायची. मग काय माणसं म्हणायची, दिवस मावळला, संध्याकाळ झाली, चला आता घरी, आता रात्र होणार. हे माणसाला माहिती होतं. म्हणजे सगळ्यात पहिल्या कालमापनाची सगळ्यात पहिली गोष्ट माणसाने काय शोधली, दिवस आणि रात्र. या दोन घटकांमध्ये त्यांनी कालमापन सुरू केलं सगळ्यात पहिल्यांदा, बरं का, दिवस आणि रात्र. दिवस रात्र कशामुळे होते? हा भास्कर, दिवस रात्र कशामुळे होते? पृथ्वीच्या परिवर्तनामुळे दिवस रात्र अगदी होते. बरोबर. पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय, पृथ्वी ही एका आसाभोवती फिरते, म्हणजे एक रेषा आहे, वरती रेषा सरळ नाही, थोडीशी अशी 21 अंशामध्ये वाकलेली रेषा आहे, त्याच्या भोवती ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्या आसाभोवती, त्याला आस म्हणायचं, अक्ष किंवा आस. या आसाभोवती जेव्हा पृथ्वी फिरते, ती सूर्याभोवती पण फिरते. सूर्य स्वयंप्रकाशित आहे, सूर्यकिरणांपासून प्रकाश मिळतो. काय होतं की पृथ्वीचा अर्धा भाग हा नेहमी सूर्याच्या समोर असतो आणि अर्धा भाग सूर्यापासून दूर असतो. जो भाग सूर्यापासून दूर असेल तिथे असणार अंधार, त्याला आपण म्हणणार रात्र. आणि जो भाग सूर्याच्या समोर असेल त्याला आपण म्हणणार दिवस. हो की नाही? दिवस म्हणजे काय, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना जो पृष्ठभाग सूर्यासमोर येतो तिथे आपण म्हणतो दिवस आहे, आणि जो पृष्ठभाग हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो तिथे आपण म्हणतो रात्र. मग आपण एक दिवस किंवा दिन कशाला म्हणतो, तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो काळ आहे त्या काळाला आपण म्हणतो एक दिवस किंवा एक दिन. त्या दिनाची आपण दोन दोन भागात विभागणी केली आहे, तो म्हणजे दिवस आणि रात्र. आता दोनदा दिवस नको म्हणायला, म्हणून मग आपण शब्द वापरला दिन. काय वापरला, दिन. दिन किती तासाचा असतो? दिन 24. दिवस म्हणजे सूर्यप्रकाश असणारा तो 12 तास, आणि सूर्य समोर नसणारा रात्र तो म्हणजे 12 तास. आता हे नेमकी 12 तास फक्त विषुववृत्तावर असते, बरं का. हा, 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असं कायम असतं फक्त विषुववृत्तावर. बाकी ठिकाणी दिवस रात्र लहान मोठे होत जातात. ते का होत जातात नंतर आपण जसं येईल तसं त्याचा अभ्यास करू. तर अशा हा, काय विचारलं तुम्ही आता? थंडीमध्ये लहान दिवस असतो ना, हो आणि आणि उन्हाळ्यामध्ये मोठा दिवस असतो. हो. ते असं का असतं ते आपण जेव्हा येईल तेव्हा शिकू, असं म्हणलं. आता आपण त्याचा इथे उल्लेख करू की अशा प्रकारे ते लहान मोठं असतं. हो की नाही? तुला जाणवत आहे ना, आता समजा हा आता एप्रिल महिना आहे, दिवस मोठा होत जातोय. असं कुठपर्यंत मोठा होत जाईल? सगळ्यात मोठा दिवस कधी असेल तुला माहितीये? 21 जून का सर? अगदी इतकं बरोबर. नीट? येस, 21 जूनला सगळ्यात मोठा दिवस उत्तर गोलार्धामधला, म्हणजे आपण ज्या गोलार्धात राहतो त्या उत्तर गोलार्धामध्ये सगळ्यात मोठा दिवस हा असतो 21 जूनला. आणि सगळ्यात लहान दिवस डिसेंबरला, आणि मार्च आणि सप्टेंबर मध्ये बरोबर 12-12 तासाचे. हे जे आहे त्याला ऋतुचक्र असं म्हणायचं. ते ऋतुचक्र आपण जेव्हा येईल तेव्हा आपण शिकू पुस्तकामध्ये. आता आपण ते दिवस 12 तास रात्र 12 तास असं म्हणू आणि पुढे जाऊ. हे 24 का घेतले ना, 24 पण छान अंक आहे बरं का. 24, 60 हे अंक फार छान आहेत. का? 24 ला एकाने भाग जातो, दोनाने भाग जातो, तीनाने जातो, चाराने जातो, सहाने जातो, आणि आठाने जातो, आणि 12ने जातो. हो की नाही? हो ही छान संख्या आहे 24. तशी 60 पण खूप छान संख्या आहे. त्याला एकाने जातो, दोनाने जातो, तीनाने जातो, चाराने जातो, पाचाने जातो, सहाने जातो, 7-8ने नाही जात, 9ने नाही जात, 10ने जातो, 12ने जातो, हो की नाही, 15ने जातो. असे हे अनेक संख्यांनी भाग, म्हणजे त्याचे अनेक आपण छोटे छोटे समान भाग करू शकतो. म्हणून हे एक दिवस 24 तासाचा हे आपण, आणि 1 तास 60 मिनिटाचा असं आपण मानलं. असे किती असे किती दिवस ज्याला आपण एक सप्ताह असं नाव दिलं किंवा आठवडा असं नाव दिलं? 7. हो की नाही? सोमवार
ते रविवार. अशा 7 वारांचा एक आठवडा, असे 2 आठवडे म्हणजे एक पंधरवडा, 4 आठवडे म्हणजे एक महिना म्हणजे 2 पंधरवडे आणि 12 महिन्याचं एक वर्ष. अशी आपण काळाची विभागणी केली. वर्षामागून वर्ष संपत संपत 100 वर्षाचा काळ संपला की आपण म्हणतो शतक पूर्ण झालं. असे 10 शतकं गेली की आपण म्हणतो 1000 वर्ष, सहस्रक पूर्ण झालं. ही अशी एकरेखिक विभागणी आपण केलेली आहे. म्हणजे एका सरळ रेषेत, म्हणजे ही कालरेषा आहे एक प्रकारे, की त्याच्यामध्ये अशा सगळ्या आपण वेळा मांडलेल्या आहेत. एकरेखिक विभागणीत एका पाठोपाठ एक येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये देखील अशी एकरेखिक पद्धतीने क्रमशः मांडणी केली जाते. त्याच्यासाठी आपण इसवी सन वापरतो बरं का. इसवी सन. आता आजची तारीख तुला विचारली तू म्हणशील 21 एप्रिल 2024. ही संख्या कुठनं आली? ही इसवी सन आहे. इसवी सन कुठनं आलं? येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सन हा शब्द आला. मराठीतील इसवी शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचं पहिलं वर्ष एक संख्येने दाखवलं जातं. नंतर प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या त्याप्रमाणे. मग आता इसवी सन 2024 याचा अर्थ काय, की हे इसवी सणाची कालगणना सुरू होऊन 2024 वर्ष झालेली आहेत. त्यातलं पहिलं शतक म्हटलं 1 ते 100 आणि पहिलं सहस्रक म्हटलं 1 ते 1000. पण म्हणजे काय, जेव्हा इसवी सन मोजायला सुरुवात झाली त्याच्या आधी काही पृथ्वीच नव्हती? असं नाही, पृथ्वी होती त्याच्या पण आधी. मग त्याच्या आधी काही कालगणनाच करायची नाही. असंही काही नाही, कालगणना करायची पण गडबड झाली की नाही. इथे आपण 0 आणि 1 इसवी सन 1 मानलं आणि याच्या पुढे जात जात आपण 2024 पर्यंत येऊन पोहोचलो, हो की नाही. पण कालगणना असेल ना. हो सर. मग त्या कालगणनेचं काय करायचं? त्याला इसवी सन पूर्व असे म्हणतात. अगदी बरोबर. तू आता गणितामध्ये ऋणसंख्या शिकलाय का? नाही सर. नाही, 6वीला शिकशील. ऋणसंख्या म्हणजे मायनस का? मायनस ऋणसंख्या म्हणजे मायनस. तर इसवी सन पूर्व म्हणजे आपण एका अर्थी मायनस चाललोय, हो की नाही. मी म्हटलं इसवी सन पूर्व 120, याचा अर्थ -120 याला येऊन पोहोचलोय मी. म्हणजे जेव्हा कालगणना सुरू झाली येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ, त्याच्या आधी 120 वर्ष, म्हणजे एका अर्थी ऋण येते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे गंमत काय होते ते आपण बघू, की इसवी सणाच्या मागे जेव्हा आपण मोजायला जातो तेव्हा वेगळ्या पद्धतीने मोजायला लागतं आपल्याला. तर इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीचा जो काळ आहे त्याला इसवी सन पूर्व काळ असं म्हटलं जातं. यातली वर्ष मोजताना आपल्याला प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडायला लागते. म्हणजे मला एक गमत सांग, की इसवी सन पूर्व 100 आधी येईल का इसवी सन पूर्व 1 आधी येईल? नीट सांगा मला. इसवी सन पूर्व 100 ही घटना आधी घडली असेल का इसवी सन पूर्व 1 ही घटना आधी घडली असेल? सर इसवी सन पूर्व 1 ही घटना आधी घडली असेल. हो. नीट सांग. इथे 0 इथे 1 आहे आणि इथे 100 आहे. 120 काढून टाकू आपण सध्या. इसवी सन पूर्व एकच आधी घडणार सर. आणि ही इसवी सन उत्तर 100 आहे. इसवी सन म्हणजे सर ऐक आपण आधी इकडचं बघू. इसवी सन 1 आधी घडेल का इसवी सन 100 आधी घडेल? आतापासून का सर? नाही, एकूण इतिहास काळामध्ये एखादा माणूस 100 वर्ष जगला, म्हणजे 0 पासून मोजायचं का? 0 पासून मोजायचं. तो इसवी सन 1 मध्ये जन्माला आला आणि इसवी सन 100 मध्ये त्याचा मृत्यू झाला असं म्हणू आपण का? तो इसवी सन 100 मध्ये जन्माला आला
आणि इसवी सन 1 मध्ये मृत्युमुखी पडला असं म्हणू आपण. नाही सर, तो आधी इसवी सन 1 मध्ये जन्माला येईल, नंतर इसवी सन 100 ला मृत्युमुखी. म्हणजे हे आधी आहे आणि हे नंतर आहे. मान्य आहे तुला? हो सर. आता एखादा मनुष्य इसवी सन पूर्व 1 ला जन्माला आला आणि इसवी सन पूर्व 100 ला त्याचा मृत्यू झाला असं म्हणशील का? इसवी सन पूर्व 100 ला जन्माला आला आणि इसवी सन पूर्व 1 ला त्याचा मृत्यू झाला असं म्हणशील? सर, इसवी सन पूर्व 100 ला त्याचा जन्म झाला आणि इसवी सन पूर्व 1 ला त्याचा मृत्यू झाला असं? हो सर. उलट आहे की नाही ते? हो. म्हणजे इसवी सन उत्तर जेव्हा मोजतो आपण तेव्हा लहान संख्या आधी, मोठी संख्या नंतर. बरोबर आहे? हो सर. इसवी सन मोजताना. आणि इसवी सन पूर्व मोजताना लहान संख्या नंतर आणि मोठी संख्या आधी. ही गंमत आहे. आणि मायनस नंबरची पण हीच गंमत आहे, ऋण संख्यांची पण हीच गंमत आहे. तुला उद्या विचारलं वजा 100 मोठे का वजा 1 मोठे? वजा 1 मोठे. हो सर. आलं का लक्षात? पण 100 मोठे का 1 मोठा? 100 मोठे. 100 मोठे आहे का असं? हा, जेव्हा शिकशील ऋण संख्या तेव्हा तुला आठवण येईल, अरे आपण ते इतिहासामध्ये शिकलो होतो, इसवी सन पूर्व आणि इसवी. मग ते कालमापनामध्ये अशा गमती होतात की एखादा मनुष्य इसवी सन पूर्व 100 साली जन्माला आला असेल आणि इसवी सन पूर्व 1 मध्ये. काही काही माणसं अशी पण झाली असतील ना, ऐकून आता एक आपण गंमत करूया की इसवी सन पूर्व 50 हा त्याचा जन्म आहे आणि इसवी सन 20 हा त्याचा मृत्यू आहे. समजा किती वर्ष जगला? 70 वर्ष सर. 70. एकदम बरोबर. म्हणजे इथे जन्माला आला आणि इथे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तो येशू ख्रिस्त बघितला असणार त्यांनी त्याच्या काळामध्ये. म्हणजे तो 70 वर्ष जगला. 70 वर्ष जगला. अगदी बरोबर आहे. एकदम तुला परफेक्ट समजलं सगळं. तर ही एक विशिष्ट घटना ही शून्य मानल्यामुळे त्याच्या मागचं त्याच्या पुढची कालगणना हे अशा रीतीने केली जाते. तर इसवी सन पूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इ.स. पू 100 या वर्षी झाली आणि ते शतक इ.स. पू म्हणजे इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. तसेच इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इ.स. पू 1 या वर्षी संपले. म्हणून इसवी सनापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा इतिहास जर कोणी विचारला तर तो म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन पूर्व 1. आणि अशा प्रकारे इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत ही काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण लक्षात घेऊ. वर्धमान महावीर कधी जन्माला आले? आपण आता केलं तसंच केलंय बघ त्यांनी की वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 साली जन्माला आले आणि इसवी सन पूर्व 527 या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे किती वर्ष जगले ते? ते किती वर्ष जगले? एकच मिनिटाचा वजाबाकी करून सांगतो. वजाबाकी सांग. तर ते 72 वर्ष जगले. अशा प्रकारे तसंच गौतम बुद्धांचा जीवनकाळ जो आहे तो इसवी सन 563 ते इसवी सन पूर्व 483 अशा प्रकारे मोजला जातो. तर या अशा प्रकारे त्या कालगणना
कालगणना आणि कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती. तुला इको ऐकू येतोय का व्यवस्थित ऐकू येतोय? काय सर? तुला परत परत ऐकू येतोय शब्द माझे का व्यवस्थित ऐकू येतोय? म्हणजे असं थोडं ब्लर येते पर तो शब्द रिपीट नाही होते. तुझ्याकडे साईड जरा म्यूट कर बरं. तुझं म्यूट कर, म्यूट म्हणजे ते जे म्यूटचं बटन आहे ना ते दाब तुझ्या इकडचं. हा, आता व्यवस्थित ऐकू येतंय? ओके. तर जेव्हा तुला बोलायचं असेल तेव्हा ते म्यूट काढ आणि बोल. ठीक आहे? येस. तर ही कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे. सगळ्यात लहान घटक कुठला त्यातला? सेकंद. 60 सेकंदाचं 1 मिनिट, 60 मिनिटांचा 1 तास, असे 24 तासांचा 1 दिवस, 7 दिवसांचा 1 आठवडा, 2 आठवड्यांचा 1 पंधरवडा, 4 आठवड्यांचा 1 महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं शतक, 1000 वर्षाचं सहस्र. सेकंद हे सगळ्यात छोटे घटक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात, त्यातली इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. तर सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातला त्या दिवसाचा क्रमांक, जसं की आजचं 21, त्याच्यानंतर चालू महिन्याचं नाव जसं की 4, अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो. त्या दिनांकाला तारीख असाही शब्द आहे. तर अशा प्रकारे इसवी सन पूर्व आणि इसवी सन उत्तर. तर हा इसवी सनाच्या बरोबर आणखीन अनेक अशा प्रकारच्या कालगणना अस्तित्वात आहेत. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक सुरू केला. आता जरा 1 मिनिट तुला म्यूट काढून आजचा राज्याभिषेक शक तुला सांगता येईल का? इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक आजचा राज्याभिषेक. सर एक विचारू का? विचार ना. बघा, मराठी कॅलेंडर मध्ये इंग्रजी हे असतं वर्ष आणि कोपऱ्यात एक मराठी वर्ष सुद्धा असतं. पण एवढं मोठं असतं की ते शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक नसू शकतं. तर ते कोणतं? आता सांगतो मी तुला. वेगवेगळ्या प्रकारचे शक. एक असतं शालिवाहन शक, आणि दुसरं असतं युगाब्द. तर आता कुठलं शालिवाहन शक चालू आहे? तर 1925 हे शालिवाहन शक आहे. शालिवाहन शका. शालिवाहन शक ही जी कालगणनेची पद्धत आहे, ती शालिवाहन राजाने सुरू केली. त्यांनी शक या शत्रूंविरुद्ध ज्यावेळी विजय मिळवला तेव्हा ही कालगणना सुरू केली. ती 78 इसवी सन 78 साली त्यांनी ती सुरू केली. म्हणजे शालिवाहनाचं वर्ष आणि आपल्या इसवी सनाचं वर्ष त्याच्यामध्ये 78चा फरक आहे. म्हणजे आता जर 2024 हे इसवी सन असेल तर यातनं जर 78 वजा केले आपण तर आपल्याला शालिवाहन शक मिळेल. ओके नाही? यातनं किती झाले? 14तनं 6 गेले 8, हाताला 1, नंतर 12तनं 8 गेले उरले 4, 9, 1946. तर आता आजचं इसवी जर शक बघितलं आपण, शालिवाहन शक डेट टुडे. तर आजची हे बघ इथे शालिवाहन शक हे 1946 आहे. अजून एक असतं विक्रम संवत. अजून एक असतं विक्रम संवत, ते 2081 चालू आहे आता. विक्रम संवत म्हणजे काय की राजा विक्रमादित्य ज्यावेळी
सिंहासनावर बसला ते विक्रम संवत. आणि तिसरं मी तुला म्हणलं युगाब्द. युगाब्द म्हणजे महाभारतातल्या युधिष्ठिर जेव्हा राज्यावर बसला ते युगाब्द. ते युगाब्द आता चालू आहे, ते 5000च्या पेक्षा जास्त आहे युगाब्द चालू. हे अशा प्रकारे आता 5124 युगाब्द चालू आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या कालमापनाच्या गोष्टी आहेत. आणि मग ह्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला त्याप्रमाणे तारखा मिळतात. परत तुला हे माहितीये का की आपलं कॅलेंडर हे सौर, म्हणजे आपण जे आता हे इसवी सन वापरतो ते सौर कॅलेंडर आहे. आणि बाकीची आपली भारतीय संस्कृतीमध्ये वापरली जाणारी जी काय कॅलेंडर्स आहेत, कालमापन आहेत, ती चांद्र सौर आहेत. सौर आणि चांद्र सौर. सर एक विचारू का? विचार. चांद्र सौर आणि सौर यांमधला फरक काय? आपली पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते, त्याला बरोबर 365 दिवस लागतात. 365.1/4 म्हणजे 365 आणि 1/4 एवढे दिवस लागतात. तर ह्याचा जर 12 भागामध्ये जर त्याचे वेगवेगळे विभाग केले तर याला म्हणायचं सौर कालगणना. सौर कालगणना, बरोबर. चांद्र कालगणना म्हणजे काय की या पृथ्वीभोवती कोण फिरतोय? चंद्र फिरतोय. तर पृथ्वीभोवती चंद्राला फिरायला किती वेळ लागतो? पृथ्वीभोवती चंद्राला फिरायला सुमारे 30 दिवस लागतात. म्हणजे आपण जी तिथी म्हणतो की नाही, तिथी, तर ती तिथी ही प्रतिपदा ते पुढची प्रतिपदा, हो की नाही? म्हणजे किंवा प्रतिपदा ते अमावस्या, हा जो कालखंड आहे या कालखंडाला एक चांद्रमास असं म्हणायचं. एक चांद्रमास. असे 12 चांद्रमास झाले की एक चांद्रवर्ष होतो. पण हे जे चांद्रवर्ष आहे, ल्युनार इयर, ते 365 दिवसाचं नसतं. म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती 12 फेऱ्या पूर्ण करायला 365 दिवसापेक्षा कमी कालखंड लागतो, हो की नाही? आपण जर विचारलं लेंथ ऑफ अ ल्युनार इयर, 354 दिवस लागतात त्याला. A lunar year is 354 days or 11 days shorter than the solar year. तुझ्या लक्षात आलं चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यातला फरक, की चंद्राला पृथ्वीभोवती 12 फेऱ्या मारायला जो काळ लागतो म्हणजे सुमारे 354 दिवसाचा काळ, याला म्हणायचं चांद्र वर्ष. आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो काळ लागतो 365 आणि 1/4, याला म्हणायचं सौर वर्ष. मग चांद्र सौर म्हणजे काय मग? तर आता हे जर असं बोलत राहिलो आपण तर काय होईल की आपण दरवर्षी 11 दिवस कमी मोजत जाऊ. हो सर. आणि मग काय होईल, आपले सण मागे मागे पडत जातील. कालांतराने वेगळ्याच ऋतूमध्ये असं होऊ नये म्हणून या चांद्र सौर वर्षामध्ये दर 3 वर्षांनी एक काहीतरी मानतात, त्याला म्हणायचं अधिक मास. दर 3 वर्षांनी तो येतो. म्हणजे काय होतं, दर 3 वर्षांनी एक महिना जास्त, म्हणजे ते वर्ष 13 महिन्याचं. हो सर. म्हणतो की नाही काळात 13वा महिना, हो की नाही? म्हणजे तो अधिक महिना. अधिक महिना आल्यामुळे काय होतं, आपलं हे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष एकमेकांमध्ये जोडले जातात. आणि मग ती कालगणना
एकसारखे होते. समजलं तुला चांद्रवर्ष आणि सौरचांद्रवर्ष म्हणजे काय ते? हो सर. आता म्यूट कर. हा, छान. शालिवाहन शक आता आपण म्हणलं 78 वर्ष, म्हणजे इसवी सन 78 ला सुरू झालं ते. विक्रम संवत, हा, विक्रम संवत ते सुरू झालं ते आपण बघितलं आता काहीतरी 2000 आणि असं काहीतरी. या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. त्याच्यापासून हिजरी कालगणना सुरुवात झाली. आणि ही जी हिजरी कालगणना आहे ना, ती फक्त चांद्रवर्ष आहे, त्यामुळे ते मागे पडत जातं. मग तू जर गेल्या काही वर्षाचा अभ्यास केला तर समजा रमजान, ईद किंवा मोहर्रम यासारखे जे सण आहेत ते सण वेगवेगळ्या महिन्यात येतात, कारण ते वर्ष मागे पडत जातात ती हिजरी कालगणनेची, कारण ती पूर्णतः चांद्रवर्ष आहे ते. तर अशा प्रकारे, तर हे अशा प्रकारे आपण कालनिश्चिती बघितली आपण. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. होऊन गेलेला सर्व काळ भूतकाळ, भूतकाळ हाच इतिहासाचा काळ व्यापक दृष्टीने पाहता. आता हे कुठपासून झालं पाहिजे आपल्याला? सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंत किती वर्ष? 4.5 अब्ज वर्ष. तुला अब्ज माहितीये का? हो सर, 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज. आणि मग आपल्याला कुठे जायचंय? 4.5 अब्ज म्हणजे 450 कोटी वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. पृथ्वी त्याचा एक ग्रह आहे, त्यामुळे पृथ्वी देखील 450 कोटी किंवा 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. मग प्राग ऐतिहासिक काळ म्हणजे काय? की ज्यातला लिखित पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही, म्हणजे तेच काय पृथ्वीच्या उत्पत्तीपासून लिखित पुरावा आहे इथपर्यंतचा काळ, आणि ज्याचा लिखित पुरावा उपलब्ध आहे त्याला म्हणायचं ऐतिहासिक काळ. तर आज कोणता वार आहे, कोणती तिथी आहे, कोणती तारीख आहे हे ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो. कालगणनेच्या अनेक पद्धती आहेत. उदाहरणार्थ हा महिना एप्रिल आहे असं म्हणलं तर मागचा कुठला होता? मार्च. कुठला आहे? मे. आता जर हा महिना जून असेल तर मग मागचा मे, पुढचा जुलै. आपल्याला सांगता येतं, कारण माहिती आहे आपल्याला की जानेवारी ते डिसेंबर हे अशी त्या महिन्यांचा क्रम, किंवा चैत्रापासून फाल्गुनापर्यंत असा महिन्यांचा क्रम. आजची तारीख समजा 21 आहे, कालची 20, उद्याची 22. इसवी सनाचा आरंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी इतकी वर्ष असा आपण करतो. त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवायला लागते. तो पुरावा वस्तू असतो, वास्तू असते. आपण बघितलं की नाही, पाषाणयुगीन हत्यार, नंतर काय ताम्रयुगीन लोहयुगीन हत्यार, शिवरायांच्या होन किंवा शिवराई अशा प्रकारची नाणी, हस्तलिखित वस्तू, अवशेष. या अवशेषाच्या आधारे हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे शक्य होते. जमिनीवर मातीचे एकावर एक थर मिसळलेले असतात. या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक 1 वर्षापासून अमुक 1 वर्षापर्यंत असं सांगता येत नाही. त्यामुळे आजपासून इतक्या वर्षांपूर्वी अशी त्या काळाची मोजणी करणं शक्य नसतं. अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब 14, आपण मागच्या वेळी ह्याची केली होती चर्चा, आठवत आहे तुला? कार्बन डेटिंग. हो सर. की तो कर्ब 14 हळूहळू कमी होत जातो आणि सुमारे 5000 वर्षात तो अर्धा होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा कर्ब 14 मोजला त्यानुसार ती जुनी घटना आहे. त्यानंतर कळतं की हे एखादं मातीचं भांड 5000 वर्षापूर्वीच आहे किंवा अशा प्रकारे ती झाली कालगणना. सर एक विचारू का? म्हणजे जेव्हा पण कोणती वस्तू तयार होते त्यामधला कार्बन 12 आणि कार्बन 14 एकसारखंच असतं का?
रेशिओ ऑफ कार्बन 12 and कार्बन 14 in living organisms. हा बघितले एका 35 गुणिले 10 चा वजा 12 म्हणजे खूप कमी प्रमाणात. बघा नीट घटना बघ की ही एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये कार्बन 12 खूप जास्त प्रमाणात आणि कार्बन 14 जो आहे कमी प्रमाणात आहे. आता ही वस्तू अशी तर काय होईल, कार्बन 12 कायम तेवढाच राहील, कमी होत जाईल. बरोबर. हो सर. सुमारे 5000 वर्षात कार्बन 14 कार्बन अर्धच राहील. हा कार्बन 14 हवेत उडून जाईल. अजून 5000 वर्षात अजून अर्धा कार्बन 14 उडून जाईल हवेत. मग कार्बन 12 आणि कार्बन 14 ह्याच्या प्रमाणात आपल्याला किती कार्बन 14 उडलेला आहे शोधून काढता येईल. काय सर विचारलं, नीट आवाज नाही आला. मी म्हटलं की एखादा प्राणी आहे समजा, त्यांनी त्या आपल्या त्याने काहीतरी अन्न खाल्लं किंवा एखादी वस्तू आहे तर त्याच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचं त्यावेळचं प्रमाण, जेव्हा ती वस्तू बनली त्यावेळचं प्रमाण एवढं होतं, हो की नाही. आता जसजशी जसा काळ हा पुढे पुढे जात जाईल तसतसा कार्बन 14 कमी होईल त्यातला, हो की नाही. म्हणजे आता जर समजा आपण म्हणू क्ष इतका कार्बन 14 आहे तर सुमारे 5000 वर्षांनी ते कार्बन 14चं प्रमाण ते क्ष भागिले 2 एवढं होईल. त्यानंतर पुन्हा पुढच्या 5000 वर्षांनी कार्बन 14चं प्रमाण क्ष भागिले 4 एवढं होईल. तर मग आत्ताच्या घडीला कार्बन 14चं प्रमाण जेवढं आहे त्याच्यावर आपल्याला एक कालगणना करता येईल. हो सर. तर अशी ही कार्बन 14ची एक अब्ज म्हणजे तुला माहिती ऑलरेडी. 100, 10, 1000, 10 कोटी आणि 10 कोटी. म्यूट करणं. कर्ब 14 पद्धतीने 60,000 वर्षांपूर्वी पर्यंतच्या प्राचीन वस्तू. आता हा प्रश्न महत्वाचा आहे, आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकेल, हे विज्ञानातला प्रश्न आहे की 60,000 वर्षापूर्वीच्या वस्तूमधला कार्बन 14 मोजता येण्यापेक्षा कमी होईल. 60,000 वर्षांपूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचं वय आपल्याला या कार्बन 14 पद्धतीने ठरवता येतं. विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली. कर्ब 14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषातील कर्ब 14चे प्रमाण हळूहळू घटत जाते. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजले जाते. शिल्लक कर्ब 14च्या आधारे त्या वस्तूचं वय मोजणं शक्य होतं. ह्या वय मोजण्याच्या वैज्ञानिक पद्धतीला आपण कर्ब 14 पद्धती असं म्हणतो. कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत, पण कर्ब 14 ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाते. या आणि इतर कालमापन पद्धतींच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ त्या एकरेखिक कालरेषेवर दाखवता येतो. झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचं एक एक वलय दरवर्षी वाढत जात. बघा मी दाखवतो तुला एक. एज ऑफ अ ट्री युजिंग इट्स स्टेम.
झाडाच्या खोडावरनं त्याचं वय मोजणं, अर्थात झाड तोडल्याशिवाय नाही मोजता येणार ते. हा, आलं का लक्षात? ही अजून एक कालमापनाची पद्धत आहे की याच्यावरती किती वलय आहेत. दरवर्षी एक वलय दिसतंय तुला. फर्स्ट इयर ऑफ ग्रोथ, हा, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि अजून काय दिसतंय बघ, रेनी सीझन आणि ड्राय सीझन. अशा प्रकारे ती एवढी वलय फक्त त्या झाडाचं. हा, वलय म्हणजे जी मध्ये मध्ये गोल गोल रेषा आहेत त्या का? एक्झॅक्टली. आपण कॉपी करूया थांबते. वलय म्हणजे अगदी बरोबर सांगितलंस तू. हे वर्तुळ दिसत आहेत ना वेगवेगळी, एक वर्तुळ म्हणजे एक वलय. तर जेवढी वलय तेवढं त्याचं वय. म्हणजे झाड 1 वर्षाचं असताना हा इतकंच होतं, पुढल्या वर्षी एवढं झालं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, ओके नाही. जेवढी वलय त्याच्यामध्ये आहेत तेवढं त्या झाडाचं आजचं वय झालं. तशी कर्ब 14 एक पद्धत आहे, तशी ही काष्ठ वलय कालमापन पद्धत, म्हणजे त्या खोडावरची वर्तुळ मोजून त्याच्यानुसार कालमापन पद्धत. तर अशा या कालमापनाच्या पद्धती आहेत. समजलं इथपर्यंत? हा भास्कर, समजलं का?